हे जी लढाई आहे ती तुमची लढाई आहे। आता आपल्याकडे आध्यात्मिक जे दत्ताभाऊ महाराज इथं आलेले आहेत, त्यामुळे ही लढाई तुमची लढाई, तुमच्यासाठी आपण लढतोय। आता इलेक्शन आहे का? नाही। मग इलेक्शन नसताना हा लढा का लढतोय? कारण हे सरकार काय करते, त्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी जी फसवी कर्जमाफी आणली आहे त्याच्यावर कुणीच काय बोलणार नाही, कुणीच त्याचा विरोध करणार नाही, तशीच्या तशी पास करून मोकळं होऊन जायचं। आणि त्याच्यात 70% शेतकऱ्यांवर म्हणजे 38 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। महाराष्ट्रातल्या 40 लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही लढणार आहात। त्यामुळे हा लढा फक्त मराठवाड्याचा, तुमच्या तालुक्याचा, तुमचा नाही तर तुमच्या गावाचा नसून हा अख्ख्या महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा लढा तिथं आपण लढणार आहोत। आंदोलन आपण आक्रमक करायचं, पण आपल्यामुळे कोणाला इजा होणार नाही याची दक्षता तिथं घ्यायची। हळू बंदोबस्त पोलिसांचा तुम्ही बघू शकता, इथे कडक आणि चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। रोहित भाई आगे बढ़ो, रोहित भाई आगे बढ़ो, जोर जुल्म की टक्कर में, जोर जुल्म की टक्कर में। धन्यवाद। खासदार काळे साहेब काँग्रेसचे हे इथं आलेले आहेत। हे आंदोलन एका पक्षाचं नाही, एका विचाराचं आहे आणि तो विचार शेतकऱ्याबरोबर आहे। लोकांच्या खऱ्या अडचणी सोडवणं हे खरं तर आपल्या विचाराचं महत्व आहे। वाजून 2014 साली सांगितलं शेतकरी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख पडतील ते सांगितलं, आणि तिथपासून तर 100 स्मार्ट विलेजपर्यंत, स्मार्ट सिटीपर्यंत त्यांच्या थप्पा मारून झालेला आहे। आणि लाडक्या बहिणीला 1,500 ते 1200 2,500 करू म्हटलं तेही केलं नाही, आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यामुळे सरकारच मुळात खोटारड आहे। इथं नेते थांबतील, मी मोटरसायकलवर बसेल आणि त्या रस्त्यावर जाऊन मीच इथं आंदोलन करेल, आणि एकदा बसलो की मग मी काय भारतात उठणार नाही। त्यामुळे कृपा करून तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात, मुली आहात, त्यामुळे कुठेही शेतकऱ्याच्या स्वतःच्या खर्चाने इथं आणलेल्या गाड्या, हिंदू मुस्लिम में झगड़े लड़ाना चाहूँ, अलग अलग विषय पे झगड़े लगाना चाहूँ। ये एक आज आंदोलन सिर्फ किसानों का नहीं है, हर मुद्दे पे हम लोग सब जगह है। हे जे आंदोलन आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे, ना कोणत्या पक्षाचं आहे, ना कोणत्या जातीचं आहे, ना कोणत्या धर्माचं आहे, हे फक्त शेतकऱ्यांसाठी आहे। आज मराठवाड्यातला असो का महाराष्ट्रातला सगळा शेतकरी कर्जमाफीखाली दबलेला आहे। तो कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे। की त्यांनी काही दिवसापूर्वी जेव्हा निवडणूक होत्या त्यावेळेस आश्वासन दिले होते की आम्ही 7/12 कोरा 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 करू, असं मुख्यमंत्र्यांनी अनेक सभांमध्ये ठासून सांगितलं होतं। पण ज्यावेळेस गरीब शेतकरी शेतमजूर यांनी त्यांच्या बोलथापाला बळी पडून त्यांच्या हातात सत्ता दिली, आणि सत्ता आल्यानंतर त्यांनी कर्जमाफीची जी घोषणा आहे याच्यापासून लोकांची हरकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या सरकारला सळो के पळो करून सोडू। वो है कि 2019 के लोगों को जिनको वेव ऑफ मिला है उनको नहीं दिया जाएगा। 70% हमारे किसानों को तो पैसा ही नहीं मिलने वाला है यहाँ पे। और जितनी बातें करी जा रही है, अनुशासन दिया जा रहा है, जाहिरी आज कुछ है ही नहीं। जितने लोगों को वे ऑफ दिया जा रहा है वो सब बातों में ही रह गया। आज किसानों को देने आ जाता है। इसके अंदर लोगों के लिए, कंपनियों के लिए कुछ ना कुछ स्कीम्स लाते हैं। 10% में आपके लिए पूरा लोन माफ। ये हमारे किसानों के लिए कंडीशंस क्यों? बस इतना ही बोलो। उद्योगपतींचं कर्ज माफ करतं करोडो कोटींचं, पण त्यांना शेतकरी देतच नाही का? तो शेतकरी आज जाणता दादा साहेब धन्यवाद। चला चला चलो। आम्ही जीव देऊन टाकू आज.
क्या